नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डी.एड झालेला असेल किंवा आपलं बी.एड झालेलं असेल किंवा तुम्ही ॲपियर असाल किंवा कोणतंही प्रशिक्षण जे शिक्षक प्रशिक्षण म्हणून म्हटले जातं तर ते पूर्ण करत असाल तर तुमच्यासाठी CET त्यानंतर TET या दोन परीक्षा कंपल्सरी आहे. कारण कोणत्याही गव्हर्नमेंट सेवेमध्ये जाण्याअगोदर मिनिमम पात्रता जी आहे ती पूर्ण करणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने CTETची इन्फॉर्मेशन किंवा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. मात्र विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती देण्याअगोदर एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेगवेगळ्या एज्युकेशनल अपडेटसाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती यासाठी तुम्हाला देण्यात येत आहे की 2/11/2023 रोजी एक पब्लिक नोटीस जी आहे ती केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये ही सूचना देण्यात आलेली आहे की CTET एक्झाम जी आहे त्याचं वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता हे मराठीमध्ये आपण कसं आहे किंवा हिंदीमध्ये ही सूचना कशा प्रकारची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात 21/1/2024 रोजी अर्थात रविवार या दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET ही 18वी या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही परीक्षा 135 शहरामध्ये अर्थात भारतातील 135 शहरामध्ये याचं आयोजन होणार आहे. आता तुम्ही जर CTETच्या जर वेबसाईटवर जर गेलात तर त्या ठिकाणी परीक्षा किंवा पाठ्यक्रम, भाषा, पात्रता आणि मानदंड याच्या संदर्भातलं माहिती जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठराविक एक वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन आवेदन जे आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते 3/11/2023 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर याची लास्ट जी तारीख आहे ती 23/11/2023 रोजी आहे. याचा अर्थ असा की केवळ 20 दिवस जे आहे ते आपल्याला यासाठी भरणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि जी काही फीस जी आहे ती त्यांनी 23/11/2023 रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं वेळापत्रक यासाठी देण्यात आलेलं आहे किंवा ही तारीख यासाठी स्पष्ट करण्यात आलेली आहे की 20 दिवस आपल्याकडे आहे आणि बऱ्याच वेळेस असं होतं विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी सध्या IPR आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं B.एड किंवा D.एड पूर्ण झालेले आहे तर असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मात्र सगळ्यात महत्त्वाचं की दरवर्षीप्रमाणे जर आपण फॉर्म उशिरा भरला तर होऊ शकते की बऱ्याच वेळेस एखाद्या सेंटर्सवर जागा उपलब्ध राहत नाही किंवा काही जागा उपलब्ध झालेल्या नसतात. त्यामुळे आपल्याला नाईलाज असतो बऱ्याच वेळेस आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा जाण्याची वेळ येते. हाच प्रकार अनेक CTET किंवा TETच्या परीक्षेच्या संदर्भात झालेला आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओद्वारे एक आव्हान आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लवकरात लवकर जर हा फॉर्म भरत असाल जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातलं तुम्ही सेंटर जे काही देणार आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. अर्थात जर तुम्ही उशीर केला तर सेंटर्स मिळण्यास या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. आता या संदर्भातलं काही डिटेलिंग कोणतं आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक्झाम जी आहे ती कंडक्ट करते सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE ही घेत असते. त्यानंतर ही नॅशनल स्तरावर होत असते. वर्षातून 2दा ही होणं अपेक्षित आहे. ही ऑनलाईन मोड पद्धतीने होते आणि खरं तर डिसेंबर आणि जुलै असा तो कालावधी यांचा आहे. 150 मिनिटाची ही परीक्षा आहे. इंग्लिश आणि हिंदी आपल्याला या ठिकाणी देता येते. 135 जे आहे शहरं प्लस काही दिलेले आहेत तर या माध्यमातून ते होत असते. त्यांची वेबसाईट ऑफिशियल या ठिकाणी दिलेली आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, जी काही नोटिफिकेशन जे आहे टेंटेटिव्ह सप्टेंबर महिन्यामध्ये निघत असतं, मात्र कोरोनामुळे हे मागे पुढे या ठिकाणी झालेलं आहे. इथं जनरल माहिती जी आहे की रजिस्ट्रेशन कधी करावं, त्यानंतर ऑनलाईन लास्ट डेट कोणती आहे, त्यानंतर करेक्शनचं शेड्यूल कोणतं आहे जेणेकरून आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण चेंजेस करू शकतो. शिवाय ॲडमिट कार्ड डाउनलोड करणं किंवा CTET एक्झाम त्या ठिकाणी देणं, त्यानंतर त्यांचं ॲन्सर की कधी येतं, त्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन आणि सर्टिफिकेट इश्यू अशी काही स्टेप्स या एक्झामसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता यामध्ये जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो की कशा प्रकारचं एक प्रकारे शेड्यूल असतं. आता CTET पेपर 1 जर तुम्हाला द्यायचा असेल तर त्यामध्ये 5 सब्जेक्ट दिलेले असतात. जर तुम्हाला CTET पेपर 2 जर द्यायचे असेल तर तुम्हाला 4 सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात. त्यानंतर तुमचं फायनल इयर किंवा तुमचे मेथड कशा आहेत त्यानुसार काही विषय त्या ठिकाणी बदलत असतात. मात्र फॉर्म भरताना सुद्धा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तुमचं मॅथमॅटिकल किंवा सायन्स असेल तर ते तुम्हाला मॅथमॅटिक्स किंवा सायन्स घ्यावं लागतं. त्यानंतर तुमचं जर सोशल सायन्स असेल किंवा समाजशास्त्र हा विषय असेल तर तुम्हाला सोशल सायन्स हा सब्जेक्ट या ठिकाणी घ्यावा लागतो. आता 5 सब्जेक्ट पहिल्या पेपरला, 4 सब्जेक्ट दुसऱ्या पेपरला. त्यानंतर जर दोन्ही पेपर द्यायचा असेल तर त्याचं काय क्रायटेरिया आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर CET एक्झामचं पेपर 1च जर द्यायचा असेल तर याचे काही सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहे.
चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी यासाठी 30 जे काही प्रश्न आहेत, त्यानंतर टोटल मार्क्स 30 दिलेले आहेत. लँग्वेज 1 जी कंपल्सरी आहे, लँग्वेज 2 जी कंपल्सरी आहे, आणि मॅथमॅटिक्स किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज यापैकी आपल्याला जो काही सब्जेक्ट असेल त्यानुसार प्रश्न दिलेले आहे. एकूण 150 प्रश्न आहे आणि 150 त्याचे मार्क्स आहे. जर पेपर 2 निवडायचा असेल तर या ठिकाणी पुन्हा स्तर जो आहे तो त्या ठिकाणी बदलतो, कारण पेपर 1 जे आहे ते 1 ते 5 पर्यंत आहे आणि पेपर 2 जे आहे ते 6 ते 8वी पर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा पेपर 2साठी चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा लँग्वेज 1, लँग्वेज 2, भाषा 1, भाषा 2, अर्थात भाषा 1, भाषा 2 हे सब्जेक्ट नाही आहे, तुम्हाला भाषा त्या ठिकाणी निवडायची आहे, हा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स किंवा सोशल सायन्स त्या अनुषंगाने स्पेशलायझेशन म्हणून दिलेले आहे, त्याचे मार्क्सही दिलेले आहे आणि टोटल जे काही क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन्ससुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याला सुद्धा 150 आणि 150 या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी मुद्दामून ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते विद्यार्थी मित्रांनो, की सुप्रीम कोर्टाने किंवा न्यायव्यवस्थेने एक निकाल दिलेला आहे की 1 ते 5 जे आहे ते 1 ते 5मध्ये केवळ DED जे आहे किंवा DLED जे आहे तेच विद्यार्थी फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना 6वी ते 8वीपर्यंत जायचं असेल अशा विद्यार्थी दोन्ही पेपर्स त्या ठिकाणी ॲपियर होऊ शकतात. अर्थात DLED जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांना सेकंड विषय त्या ठिकाणी पेपर देता येत नाही. मात्र सेकंड जे पेपर किंवा BED जे विद्यार्थी झालेला आहे त्यांना दोन्ही पेपर त्या ठिकाणी देता येऊ शकते. यामध्ये मागे पुढे थोडंसं करेक्शन असू शकतं, मात्र त्या संदर्भात माहिती घेणंसुद्धा अपेक्षित आहे. एवढं मात्र नक्की आहे की पूर्वी जे होतं विद्यार्थी मित्रांनो की काही वेळेस BEDच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्राथमिक स्तरावर जाता येत होतं, त्यासाठी पेपर 1 देता येत होता. मात्र काही महिन्यापूर्वीच एक न्यूज आलेली आहे की BEDच्या विद्यार्थ्यांना आता प्राथमिक स्तरावर जाता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BED जर झालेला असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता, कारण 6वीपासून पुढे नक्कीच तुम्ही अप्पर प्रायमरी आणि हायस्कूलचा एक वर्ग अर्थात 8वीपर्यंत तुम्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी देऊ शकता. आता यामध्ये काही सूचना आहेत त्या महत्त्वपूर्ण आहे की फोटो आणि सिग्नेचरची साईज ते आवश्यक आहे. अपलोड जे आहे फोटोग्राफ त्याची साईज किती आवश्यक आहे ते स्कॅन करणं गरजेचं आहे. तर जनरल गोष्टी दिलेल्या आहे आणि जनरल कॅटेगरी आणि OBCसाठी जे म्हटलेलं आहे की पेपर 1 किंवा 2 जर द्यायचा असेल, 1 किंवा 2 यापैकी 1 तर 1000 रुपये आहे आणि दोन्ही जर द्यायचं असेल तर 1200 रुपये आहे. SC ST आणि जे काही डिफिकल्ट जे आहे किंवा दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 किंवा 2 यापैकी 1 द्यायचा असेल तर 500 रुपये आणि दोन्ही द्यायचं असेल तर 600 रुपये असं या ठिकाणी फीस दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या लँग्वेजेस आहे आणि त्याचे कोड आहे, त्यामुळे एक भाषा आपल्याला निवडायची असते. त्यामुळे इतक्या भाषांमधून आपण CTET किंवा TET या ठिकाणी देऊ शकतो. मात्र ज्या राज्यामध्ये जो विद्यार्थी राहत असेल त्याच भाषांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळत असतं. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण जर घेतलं, तुम्ही जर इंग्लिश मराठी जर निवडलं एक प्रथम भाषा म्हणून, तर तुम्हाला सेकंड भाषा हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एक निवडावी लागेल. हे प्रत्येक राज्याच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, CTET एक्झाम जी आहे ती वर्षातून 2दा नियोजनाप्रमाणे होत असते, मात्र त्यामध्ये बदलसुद्धा होत असतो. किमान 2 ते 3 महिने अभ्यासासाठी पुरेसे असतात. 17 ते 18 लाख विद्यार्थी पूर्ण भारतभर या परीक्षेसाठी बसत असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन आहे. किमान क्वालिफिकेशन प्राप्त करणं आणि त्यासाठी अभ्यास करणं हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. BED, DED, BTC, ॲपियर सर्व ॲपियर विद्यार्थी जे आहेत हे फॉर्म भरू शकतात. 25-30 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्यामुळं कदाचित अनेक वर्षापासून संख्या जी आहे अशा प्रशिक्षणार्थीची वाढलेली आहे. त्यामुळे होऊ शकतं की याच्यामध्ये वाढ अपेक्षित आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर संयुक्तरित्या आपल्याला देता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक विद्यार्थी मित्रांनो की नियोजन करताना किंवा प्लॅनिंग करताना एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे की सेल्फ स्टडीवर या ठिकाणी भर देणं गरजेचं आहे. सेल्फ स्टडी करताना नोट्स त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने असणारा सिलेबस जो आहे तो सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न वारंवार डोळ्यासमोर जाणं महत्त्वाचं आहे, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, एवढा वेळ आपल्याला मिळत नाही. त्या अनुषंगाने सिलेबसचा प्रत्येक पॅटर्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. शिवाय स्टडीचे स्लॉट त्या ठिकाणी तयार करा, जेणेकरून तुम्ही लँग्वेजचा अभ्यास करताना किंवा चाइल्ड सायकॉलॉजीचा अभ्यास करताना किंवा मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा अभ्यास करताना किंवा सोशल स्टडीजचा अभ्यास करताना याचे स्लॉट जर असले तर जेणेकरून तुम्हाला अभ्यास किंवा एक स्ट्रक्चर जे आहे अभ्यासाचं ते चांगलं लक्षात राहू शकतं. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी नक्कीच या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेणं आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा.
प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवं अपडेटसह मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.